वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयेश इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा. या लेक्चरमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये मी बदलत्या प्रमाणाचा नियम, द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स स्पष्ट करणार आहे. हा नियम मायक्रो इकॉनॉमिक्स मधला आहे. बदलत्या प्रमाणाचा नियम BA, BCom, MA, MCom, MBA सर्व प्रकारच्या परीक्षांना अतिशय उपयुक्त आहे. हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे, हा नियम त्याला अनेक नावं आहेत. उदाहरणार्थ उत्पादन फलाचा आधुनिक सिद्धांत, अप्रमाणशीर उत्पादनाचा नियम, असमप्रमाण प्रत्ययाचा नियम, घटत्या सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत, अशी वेगवेगळी नावं आहेत. या नियमालाच अल्पकालीन उत्पादन फलाचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात, कारण या सिद्धांतानं अल्पकाळ गृहीत धरलेला आहे. आपल्याला माहित आहे की उत्पादन फलनाचे काही सिद्धांत आहेत. त्यापैकी पहिला सिद्धांत आपण पाहणार आहोत, तो म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम. उत्पादन फलन याचा अर्थ आदान आणि प्रदान, इनपुट आणि आउटपुट यांच्यामध्ये जे परिमाणात्मक क्वांटिटेटिव्ह संबंध असतात, त्या संबंधांना उत्पादन फलन असं म्हणतात. म्हणजे उत्पादन फलनाच्या सिद्धांतामध्ये आदानांच्या संख्येत किंवा उत्पादन घटकांच्या संख्येत किंवा मात्रेत बदल केल्यानंतर त्याचा उत्पादनावरती, आउटपुटवरती काय परिणाम होतो ते स्पष्ट केलं जातं. उत्पादन फलनाच्या सिद्धांतामध्ये आदानांच्या मात्रेत किंवा आदानांच्या संख्येत बदल केल्यानंतर त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो ते स्पष्ट केलं जातं. आणि त्याचे काही सिद्धांत आहेत. त्यापैकी पहिला सिद्धांत आपण बघणार आहोत, तो सिद्धांत म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत काही गृहीतावर आधारित आहे. त्यापैकी पहिलं गृहीत असं आहे की अल्पकाळ, शॉर्ट रन पिरियड. या सिद्धांताची प्रचिती अल्पकाळातच येते. अल्पकाळ गृहीत धरून हा सिद्धांत मांडलेला आहे. दुसरं गृहीत असं आहे, ते म्हणजे उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून एका घटकात बदल केला जातो. आपल्याला माहिती आहे की उत्पादनाचे अनेक घटक असतात. लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन. तर उत्पादनाच्या सर्व घटकात बदल न करता उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून एका घटकात बदल केला असता त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो ते बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे. बदलत्या प्रमाणाच्या नियमाचं तिसरं गृहीत असं आहे, ते म्हणजे उत्पादनाचं जे तंत्र आहे ते तंत्र स्थिर असतं. उत्पादनाच्या तंत्रामध्ये कोणताही बदल होत नाही. चौथं गृहीत असं आहे की बदलत्या उत्पादन घटकांचे सर्व नग एकजिनसी असतात, कार्यक्षमता त्यांची सारखी असते आणि त्यांची किंमत कायम असते. आपल्याला माहित आहे की अल्पकाळात स्थिर घटक आणि बदलते घटक असे दोन घटक असतात. बदलत्या घटकांची जी कार्यक्षमता असते किंवा त्यांची जी इफिशियन्सी असते, ही इफिशियन्सी सारखी असते, त्यांच्या कार्यक्षमतेत कोणताही बदल होत नाही. त्याचबरोबर बदलते घटक एकजिनसी असतात असं गृहीत धरलेलं आहे. पाचवं गृहीत असं आहे की उपलब्ध उत्पादन घटकांचं योग्य प्रमाणात विभाजन करता येतं. आणि सहावं गृहीत असं आहे, उद्योग संस्था चांगलं तंत्रज्ञान वापरून उत्पादन करते. आणि शेवटचं सातवं गृहीत असं आहे की उत्पादन घटकांच्या प्रमाणात बदल करता येतो. तर अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाचा जो नियम आहे, द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स, हा नियम काही गृहीतावर आधारित आहे. याचा अर्थ ही गृहीत किंवा ही गृहीत परिस्थिती अस्तित्वात असेल तरच बदलत्या प्रमाणाचा नियम अस्तित्वात येतो. आता हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे, हा बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळ गृहीत धरून विचारात घेतलेला आहे. आणि म्हणून या नियमाला अल्पकालीन उत्पादन फलनाचा नियम असं सुद्धा म्हणतात, शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन. अल्पकाळ हा अतिशय लहान काळ असतो, अतिशय कमी कालावधी असतो.
अल्पकाळाची व्याख्या अशी आहे की ज्या काळामध्ये वस्तूची मागणी वाढली असता उत्पादकाला स्थिर घटकात वाढ करता येत नाही आणि उत्पादन वाढवता येत नाही. म्हणजे जर अल्पकाळात वस्तूची मागणी वाढली तर उत्पादकाला जमीन हा स्थिर घटक आहे, जमीन हा एक घटक स्थिर आहे, कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, अशा प्रकारचे जे घटक असतात या घटकात वाढ करता येत नाही किंवा घट करता येत नाही, असा काळ म्हणजे अल्पकाळ. आणि अशा प्रकारे अल्पकाळात जर वस्तूची मागणी वाढली तर उत्पादकाला स्थिर घटकात बदल करता येत नाही. पण जे काही बदलते घटक असतात, उदाहरणार्थ कामगार, कच्चा माल, इंधन, हे बदलते घटक असतात. अल्पकाळात या घटकात वाढ करता येते किंवा घट करता येते. अल्पकाळात जर वस्तूची मागणी वाढली तर उत्पादक, श्रम हा बदलता घटक आहे, कामगार किंवा मजूर ज्याला आपण म्हणतो, मजूर, इंधन, कच्चा माल यामध्ये अधिक मागणी करतात आणि त्यांच्या सहाय्याने अधिक उत्पादन करतात. तर अशा प्रकारे शॉर्ट रन पिरियड म्हणजे असा पिरियड की ज्या पिरियडमध्ये, ज्या काळामध्ये उत्पादकाला जमीन, यंत्रसामग्री, कारखान्याची इमारत या स्थिर उत्पादन घटकात बदल करता येत नाही, वाढ करता येत नाही किंवा घट करता येत नाही. पण कामगार, कच्चा माल, इंधन हे जे बदलते घटक असतात, ह्या बदलत्या घटकात वाढ करता येते किंवा घट करता येते. जर वस्तूची मागणी वाढली तर उत्पादक कामगारांची संख्या वाढवतात, इंधन अधिक उपयोगात घेतात, कच्चा माल अधिक खरेदी करतात आणि जास्तीत जास्त उत्पादन, आउटपुट किंवा पक्का माल तयार करतात. तर अशा प्रकारे अल्पकाळातच उत्पादन घटकांचे स्थिर घटक आणि बदलते घटक असे दोन प्रकार पडतात. दीर्घकाळात मात्र सर्वच घटक बदलते असतात. दीर्घकाळ हा खूप मोठा काळ असतो आणि दीर्घकाळात वस्तूची मागणी वाढली तर उत्पादक अधिक जमीन लागवडीखाली आणतील, शेतकरी अधिक जमीन लागवडीखाली आणतील, त्यामुळं जमीन या स्थिर घटकाचं प्रमाण वाढेल. दीर्घकाळात जर वस्तूची मागणी वाढली तर उत्पादक नवीन कारखाने स्थापन करू शकतात, जुन्या कारखान्यांचा विस्तार करू शकतात, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान उद्योगात वापरू शकतात. कारण दीर्घकाळ हा खूप मोठा काळ असतो. पण अल्पकाळ हा अतिशय लहान काळ असतो. 1 महिना, 2 महिने, 3 महिने एवढा लहान काळ असतो. आणि एवढ्या लहान काळामध्ये जर शेतमालाची असेल, औद्योगिक मालाची असेल मागणी वाढली तर उत्पादकाला स्थिर घटकात वाढ करता येत नाही. बदलत्या घटकांच्या साह्यानं जेवढं शक्य आहे तेवढं उत्पादन उत्पादकाला करता येतं. तर अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाचा जो नियम आहे हा नियम अल्पकाळ गृहीत धरून विचारात घेतलेला आहे. म्हणून या सिद्धांताला अल्पकालीन उत्पादन फलन असं म्हणतात. बदलत्या घटकांचं जे प्रमाण आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण श्रम हा बदलता घटक घेऊया. या बदलत्या घटकांचं प्रमाण जर वाढवलं तर त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो ते या बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही. पण जर वस्तूची मागणी वाढली तर ती वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादकाला अधिक उत्पादन करावं लागतं. पण स्थिर घटकात वाढ करता येत नाही, नवीन कारखाने बांधता येत नाहीत, नवीन जमीन शेतकऱ्यांना लागवडीखाली आणता येत नाही. मग अशा वेळी उत्पादक काय करतात, जर अल्पकाळात वस्तूची मागणी वाढली तर उत्पादक श्रम हा जो बदलता घटक आहे किंवा कामगार किंवा इंधन, कच्चा माल यांचा अधिक वापर करतात आणि जेवढं शक्य आहे तेवढं उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात. तर या सिद्धांताला बदलत्या प्रमाणाचा नियम का म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी उत्पादक उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवतो आणि एका घटकात श्रम या घटकात क्रमशः वाढ करतो त्यावेळी उत्पादनात एकसारखी वाढ होत नाही. म्हणजे उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून श्रम या बदलत्या घटकाची मात्रा किंवा क्वांटिटी किंवा प्रमाण क्रमशः एकसारख्या प्रमाणात वाढवत गेल्यानंतर उत्पादनात एकसारखी वाढ होत नाही. तर सुरुवातीला उत्पादन वाढतं, नंतर उत्पादन घटायला सुरुवात होतं आणि शेवटी उत्पादन उणे होतं
किंवा मायनस होतं. तर अशा प्रकारे उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून एका घटकात म्हणजे श्रम या घटकात बदलत्या घटकात क्रमशः वाढ केली असता एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन सुरुवातीला वाढतं. त्यानंतर सुद्धा कामगारांच्या संख्येत वाढ केली तर उत्पादनात घट व्हायला सुरुवात होते. उत्पादनात घट होत असताना सुद्धा पुन्हा आणखी श्रमिकांची नेमणूक केली, मजुरांची नेमणूक केली तर त्या बदलत्या घटकाचं किंवा श्रमिकाचं जे एकूण उत्पादन आहे, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन आणखी घटायला सुरुवात होतं आणि सीमांत उत्पादन सुद्धा किंवा सरासरी उत्पादन सुद्धा उणे होतं किंवा मायनस होतं. तर अशा प्रकारे उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून श्रम या एका घटकात क्रमशः वाढ केली असता सुरुवातीला उत्पादनात वाढ होते, नंतर उत्पादनात घट व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर शेवटी उत्पादन उणे होते. तर अशा प्रकारे बदलत्या उत्पादन घटकांची मात्रा वाढवली असता त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो तो परिणाम बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि हा जो नियम आहे हा नियम अल्पकाळ गृहीत धरून मांडलेला. पुढचं जे गृहीत या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं ते गृहीत म्हणजे की बदलता जो घटक आहे, श्रम असेल किंवा इंधन असेल, कच्चा माल असेल, हे एकजिनसी असतात किंवा एकसारखे असतात किंवा त्यांची कार्यक्षमता सारखी असते आणि त्यांची किंमत कायम असते. अशा प्रकारचं गृहीत विचारात घेऊन हा बदलत्या प्रमाणाचा नियम मांडलेला आहे. हे गृहीत अस्तित्वात असेल तरच हा सिद्धांत खरा ठरतो. या सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया आपण बघूया काय आहे की उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून एका उत्पादन घटकाच्या प्रमाणात क्रमशः वाढ करीत गेल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचा वेग घटत जातो, म्हणजेच सीमांत उत्पादन घटत जातो. ही या सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे. ती मी पुन्हा एकदा सांगतो. उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून म्हणजे लँड असेल, कॅपिटल असेल, ऑर्गनायझेशन असेल, उत्पादनाचे इतर घटक भांडवल असेल किंवा जमीन असेल, हे घटक स्थिर ठेवून एका उत्पादन घटकाच्या प्रमाणात म्हणजे श्रम किंवा मजूर या उत्पादन घटकांच्या प्रमाणात क्रमशः एकसारखी सारख्या प्रमाणात वाढ करीत गेल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात होणाऱ्या वाढीचा वेग घटत जातो, म्हणजेच सीमांत उत्पादन घटत जातं. ही या सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे. या सिद्धांतामध्ये उत्पादनाचे इतर घटक स्थिर गृहीत धरलेले आहेत, कारण अल्पकाळात जमीन किंवा अल्पकाळात कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री या उत्पादन घटकात वाढ करता येत नाही किंवा घट करता येत. अल्पकाळात फक्त श्रम किंवा कच्चा माल, इंधन या बदलत्या घटकातच वाढ करता येते किंवा घट करता येते. तर अशा प्रकारे उत्पादनाचे जमीन असेल, भांडवल असेल, संयोजन असेल, कारखान्याची इमारत असेल, यंत्रसामग्री असेल, हे घटक स्थिर ठेवून फक्त श्रमिकांच्या संख्येत वाढ केली, एका बदलत्या घटकांच्या संख्येत वाढ केली तर सुरुवातीला उत्पादन वाढतं, पण एका विशिष्ट मर्यादेनंतर मजुरांची संख्या वाढवली असता उत्पादनात घट होत जाते. ही या सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे. आणि ही या सिद्धांताची जी मध्यवर्ती कल्पना आहे ही मध्यवर्ती कल्पना आपण एका तक्त्याच्या सहाय्यानं या ठिकाणी स्पष्ट करूया. मी ऑलरेडी फळ्यावरती इथे तक्ता मांडलेला आहे. तो तक्ता असा आहे: उत्पादन कोष्टक बदलत्या प्रमाणाच्या नियमाचा तक्ता आहे. उत्पादनाचं कोष्टक, या ठिकाणी भूमी किंवा जमीन हा घटक घेतलेला आहे, हा स्थिर घटक आहे. दुसरा जो कॉलम आहे तो श्रम किंवा मजूर हा बदलता घटक आहे. तिसरा कॉलम एकूण उत्पादन क्विंटल मध्ये दर्शवलेला आहे. चौथा कॉलम सरासरी उत्पादन क्विंटल मध्ये दर्शवलेला आहे. पाचवा कॉलम सीमांत उत्पादन क्विंटल मध्ये. सहावा कॉलम उत्पादन फल आणि सातवा कॉलम जो आहे तो उत्पादनाचे टप्पे
किंवा उत्पादनाच्या अवस्था दर्शवलेल्या आहे. या ठिकाणी आपण बघूया की आपण असं गृहीत धरलेलं आहे, या नियमामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की अल्प काळात जमीन हा उत्पादनाचा घटक स्थिर असतो. या ठिकाणी 2 एकर जमिनीचं प्रमाण आपण गृहीत धरलेलं आहे. एक शेतकरी असं आपण गृहीत धरूया आणि हा एक शेतकरी 2 एकर जमिनीमध्ये शेती करतो. श्रम हा बदलता घटक आहे, मजूर हा बदलता घटक आहे. 2 एकर शेत जमिनीमध्ये पहा, या ठिकाणी नीट 2 एकर शेत जमिनीमध्ये शेतकऱ्यानं समजा पहिल्या एका श्रमिकाची नेमणूक केली आणि ह्या एका श्रमिकानं 10 क्विंटल एवढं उत्पादन केलं. 10 क्विंटल एकूण उत्पादन. एकच श्रमिक नेमलेला आहे सुरुवातीला आणि त्यानं 10 क्विंटल उत्पादन केलं, तर एकूण उत्पादन बरोबर 10 क्विंटल आणि सरासरी उत्पादन आहे 10 क्विंटल. सरासरी उत्पादन कसं काढतात? एकूण उत्पादन भागिले बदलता घटक. बदलता घटक म्हणजे श्रम, म्हणजे 10 क्विंटल भागिले 1 क्विंटल बरोबर 10 क्विंटल. सरासरी उत्पादन बरोबर एकूण उत्पादन भागिले बदलता घटक. तर या ठिकाणी सरासरी उत्पादन, पहिल्या कामगाराचं सरासरी उत्पादन 10 क्विंटल इतकं आहे, कारण 10 भागिले 1 बरोबर 10. सीमांत उत्पादन, पहिल्या कामगाराचं सीमांत उत्पादन 10 क्विंटल आहे. सीमांत उत्पादन याचा अर्थ शेवटच्या कामगारानं एकूण उत्पादनात टाकलेली निव्वळ भर म्हणजे सीमांत उत्पादन. जोपर्यंत शेतकरी शेतीत दुसरा श्रमिक नेमत नाही तोपर्यंत पहिला श्रमिक हा सीमांत श्रमिक, शेवटचा श्रमिक. तर या ठिकाणी दुसरा श्रमिक अजून शेतीत नेमलेला नाही. पहिल्या श्रमिकानं एकूण उत्पादन 10 क्विंटल इतकं केलेलं आहे, त्याचं सरासरी उत्पादन 10 क्विंटल आहे आणि म्हणून सीमांत उत्पादन सुद्धा 10 क्विंटल इतकं आहे. जोपर्यंत शेतकरी किंवा उत्पादक दुसरा श्रमिक नेमत नाही तोपर्यंत पहिला श्रमिक हा सीमांत श्रमिक किंवा शेवटचा मजूर. शेतीमध्ये समजा शेतकऱ्यानं आणखी एका मजुराची नेमणूक केली, तर 2 मजुरांनी मिळून 32 क्विंटल इतकं उत्पादन केलं, तर एकूण उत्पादन 32 क्विंटल. एकूण उत्पादनाची व्याख्या काय आहे? सर्व कामगारांनी मिळून केलेलं एकूण उत्पादन बरोबर एकूण उत्पादन. तर अशा प्रकारे 2 कामगारांचं एकूण उत्पादन आहे 32 क्विंटल इतकं आणि सरासरी उत्पादन आहे 16 क्विंटल इतकं. सरासरी उत्पादन कसं काढतात हे आपण बघितलं. एकूण उत्पादन भागिले श्रम किंवा बदलता घटक. एकूण उत्पादन आहे 32 क्विंटल. हे 32 क्विंटल 2 कामगारांनी केलेलं आहे, म्हणून 32 भागिले 2 बरोबर 16 क्विंटल हे सरासरी उत्पादन आहे. आणि या उदाहरणामध्ये सीमांत उत्पादन आहे 22 क्विंटल इतकं. ते कसं काढलेलं आहे 22 क्विंटल? त्याची व्याख्या काय आहे? सीमांत कामगारानं एकूण उत्पादनात टाकलेली निव्वळ भर म्हणजे सीमांत उत्पादन. आता या उदाहरणात दुसरा कामगार हा सीमांत कामगार आहे. जोपर्यंत तिसरा कामगार नेमला जात नाही तोपर्यंत दुसरा कामगार हा सीमांत कामगार. 2 कामगारांनी मिळून 32 क्विंटल इतकं एकूण उत्पादन केलेलं आहे. तर आपल्याला दुसऱ्या कामगाराचं, सीमांत कामगाराचं उत्पादन काढायचं आहे. त्यासाठी 32 क्विंटल मधून 10 क्विंटल वजा करावे लागतात. 32 क्विंटल वजा 10 क्विंटल बरोबर 22 क्विंटल. 22 क्विंटल काय आहे? हे दुसऱ्या कामगाराचं उत्पादन आहे, दुसऱ्या कामगाराचं निव्वळ उत्पादन आहे. कारण 2 कामगारांनी मिळून 32 क्विंटल उत्पादन केलेलं आहे, पण आपल्याला फक्त दुसऱ्या कामगाराचं उत्पादन काढायचं आहे. दुसऱ्या कामगाराचं जर उत्पादन काढायचं असेल तर 32 क्विंटल मधून पहिल्या कामगाराचं 10 क्विंटल उत्पादन वजा करावं लागतं. तर या ठिकाणी 22 क्विंटल हे काय आहे? सीमांत उत्पादन आहे, दुसऱ्या कामगाराचं निव्वळ उत्पादन. आता समजा शेतकऱ्यानं आणखी एका कामगाराची, मजुराची शेतीत कामासाठी नेमणूक केली. श्रम हा बदलता घटक आहे. जमीन आहे तेवढीच आहे 2 एकर, कारण अल्प काळात जमीन या उत्पादन घटकात वाढ करता येत नाही किंवा घट करता येत नाही आणि म्हणून तिसऱ्या कामगाराची नेमणूक केली असता
हे 3 कामगार मिळून 72 क्विंटल एवढं उत्पादन करतात आणि सरासरी उत्पादन आहे किती 24 क्विंटल. ते कसं काढतात? एकूण उत्पादन भागिले श्रम हा बदलता घटक. एकूण उत्पादन 72 क्विंटल भागिले श्रम किंवा श्रमिकांची संख्या 3, 72 भागिले 3 बरोबर 24 क्विंटल. तर अशा प्रकारे या उदाहरणामध्ये तिसऱ्या कामगाराचं बदलत्या घटकाचं सरासरी उत्पादन 24 क्विंटल एवढं वाढलेलं दिसून येतं. तर या ठिकाणी पहा, सीमांत उत्पादन जे आहे ते सीमांत उत्पादन आहे 40 क्विंटल. सीमांत उत्पादन म्हणजे शेवटच्या उत्पादन घटकानं एकूण उत्पादनात टाकलेली निव्वळ भर. तर या ठिकाणी 3 कामगारांचे एकूण उत्पादन आहे 72 क्विंटल. 3 कामगारांनी मिळून एकूण उत्पादन केलेलं आहे 72 क्विंटल. आपल्याला फक्त तिसऱ्या कामगाराचं उत्पादन काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपण 72 क्विंटल मधून 32 क्विंटल वजा केले. 72 क्विंटल वजा 32 क्विंटल बरोबर 40 क्विंटल. तर अशा प्रकारे आपल्या असं लक्षात येते पहा की शेतकऱ्यानं पहिल्या श्रमिकाची नेमणूक केली असता एकूण उत्पादन 10 क्विंटल, दुसऱ्या श्रमिकाची नेमणूक केली असता एकूण उत्पादन 32 क्विंटल होतं आणि तिसऱ्या श्रमिकाची नेमणूक केली असता एकूण उत्पादन 72 क्विंटल एवढं होतं. तर अशा प्रकारे समजा आणखी एका श्रमिकाची म्हणजे चौथ्या श्रमिकाची शेतीत नेमणूक केली तर आपल्या असं लक्षात येईल की हे 4 कामगार मिळून शेतीमध्ये 96 क्विंटल एवढं उत्पादन करतात. 4 कामगार 96 क्विंटल उत्पादन करतात आणि म्हणून 4 कामगारांचं एकूण उत्पादन जे आहे हे एकूण उत्पादन आहे 96 क्विंटल एवढं. चौथ्या कामगाराची शेतीत नेमणूक केली असता हे 4 कामगार मिळून 96 क्विंटल एवढं उत्पादन करतात आणि चौथ्या कामगाराचं सरासरी उत्पादन आहे 24 क्विंटल इतकं. चौथ्या कामगाराचं सरासरी उत्पादन 24 क्विंटल इतकं आहे. याचं कारण सूत्र आपण बघितलं, सरासरी उत्पादन बरोबर एकूण उत्पादन भागिले श्रम बदलता घटक. 96 भागिले 4 बरोबर 24 आणि चौथ्या कामगाराचं बदलत्या घटकाचं सीमांत उत्पादन आहे 24 क्विंटल इतकं. त्याची व्याख्या आपल्याला माहित आहे की एकूण उत्पादनामध्ये सीमांत कामगारानं शेवटच्या कामगारानं टाकलेली निव्वळ भर म्हणजे सीमांत उत्पादन. आता या उदाहरणात जोपर्यंत 5वा कामगार नेमला जात नाही तोपर्यंत चौथा कामगार हा शेवटचा कामगार. अजून शेतकऱ्यानं 5वा कामगार नेमलेला नाही, त्यामुळं चौथ्या कामगारानं एकूण उत्पादनात म्हणजे 96 क्विंटल मध्ये 24 क्विंटलची भर टाकलेली. म्हणून 96 क्विंटल एकूण उत्पादन वजा सीमांत पूर्व कामगारांचं उत्पादन 72 क्विंटल बरोबर 24 क्विंटल. चौथ्या कामगाराचं सीमांत उत्पादन आहे 24 क्विंटल इतकं, कारण चौथ्या कामगारानं 96 क्विंटल उत्पादनामध्ये 24 क्विंटलची भर टाकलेली आहे. समजा शेतकऱ्यानं आणखी 5व्या कामगाराची शेतीत नेमणूक केली. जमीन हा घटक आहे तोच 2 एकर स्थिर आहे. या 5 कामगारांनी मिळून 110 क्विंटलचं उत्पादन केलं. एकूण उत्पादन होईल 110 क्विंटल आणि 5व्या कामगाराचं सरासरी उत्पादन 22 क्विंटल, कारण एकूण उत्पादन भागिले श्रम 110 क्विंटल भागिले 5 बरोबर 22 क्विंटल हे सरासरी उत्पादन असेल. आणि सीमांत उत्पादन म्हणजे 5व्या कामगाराचं शेवटच्या कामगाराचं सीमांत उत्पादन हे 14 क्विंटल इतकं आहे. या 5व्या कामगारानं एकूण उत्पादनात 14 क्विंटलची भर टाकलेली आहे. आता समजा शेतकऱ्यानं आणखी 6व्या कामगाराची नेमणूक केली. हे 6 कामगार मिळून शेतीत 120 क्विंटल एवढं उत्पादन करतात. तर म्हणून एकूण उत्पादन 6 कामगारांचं बरोबर 120 क्विंटल आणि सरासरी उत्पादन इथे आहे पहा 20 क्विंटल इतकं, कारण 120 भागिले 6 म्हणजे एकूण उत्पादन भागिले श्रमिकांची संख्या बरोबर 20 क्विंटल. 120 क्विंटल भागिले 6 श्रमिक बरोबर 20 क्विंटल हे
6व्या श्रमिकाचं सरासरी उत्पादन आहे आणि सीमांत उत्पादन आपण पाहत आहोत की 10 क्विंटल इतका आहे. शेवटच्या म्हणजे 6व्या श्रम या बदलत्या घटकाचं सीमांत उत्पादन 10 क्विंटल आहे. म्हणजे 6व्या श्रमिकानं एकूण उत्पादनात म्हणजे 120 क्विंटल मध्ये 10 क्विंटलची भर घातलेली आहे. 120 क्विंटल वजा एकूण 5 कामगारांचे एकूण उत्पादन 110 क्विंटल बरोबर 10 क्विंटल. आता समजा शेतकऱ्यानं आणखी 7व्या श्रमिकाची शेतीत कामासाठी नेमणूक केली. जमीन भूमी हा घटक स्थिर आहे, अल्पकाळात तो बदलता येत नाही. तर हे 7 कामगार मिळून 120 क्विंटलचं उत्पादन करतात असं या उदाहरणात दिसतं. म्हणून एकूण उत्पादन बरोबर 120 क्विंटल. आता सरासरी उत्पादन आहे 17 क्विंटल इतकं, कारण 120 भागिले 7 बरोबर 17 क्विंटल. आणि सीमांत उत्पादन आहे म्हणजे 7व्या कामगाराचं शेवटच्या कामगाराचं सीमांत उत्पादन 0 क्विंटल इतकं आहे. म्हणजे या उदाहरणात असं दिसतं की 7वा कामगार सीमांत कामगार एकूण उत्पादनात काहीही भर टाकत नाही, कारण 120 क्विंटल एवढं एकूण उत्पादन आहे आणि पहिल्या 6 कामगारांचे एकूण उत्पादन सुद्धा 120 क्विंटल आहे. 120 क्विंटल वजा 120 क्विंटल बरोबर 0. तर अशा प्रकारे 7व्या श्रमिकाची सीमांत उत्पादकता या उदाहरणामध्ये 0 दिसून येते. समजा शेतकऱ्यानं शेतीमध्ये आणखी एका मजुराची श्रमिकाची नेमणूक केली. आता मजुरांची संख्या झाली 8. ह्या 8 मजुरांनी एकूण उत्पादन केलेलं 112 क्विंटल इतकं आणि त्यांचं सरासरी उत्पादन आहे 14 क्विंटल इतकं. 112 भागिले 8 बरोबर 14 क्विंटल आणि सीमांत उत्पादन आहे वजा 8 क्विंटल. याचा अर्थ असा आहे की 8 कामगारांनी आता 112 क्विंटल उत्पादन केलेलं आहे. आपल्याला 8व्या कामगाराची म्हणजे सीमांत कामगाराची शेवटच्या कामगाराची उत्पादकता काढायची आहे. परंतु 112 क्विंटल वजा 120 क्विंटल असा जर विचार केला तर उत्तर येतं वजा 8 क्विंटल. म्हणजे 8वा कामगार एकूण उत्पादनात काहीही भर टाकत नाही. पुन्हा शेतकऱ्यानं आणखी एका 9व्या श्रमिकाची नेमणूक केली तर आपल्या असं लक्षात येते, पहा हे 9 कामगार मिळून आता 99 क्विंटल उत्पादन करतात. म्हणजे एकूण उत्पादन बरोबर 99 क्विंटल आणि सरासरी उत्पादन 9व्या श्रमिकाचं सरासरी उत्पादन आहे 11 क्विंटल आणि श्रम या बदलत्या घटकाचं सीमांत उत्पादन आहे वजा 13 क्विंटल. 8व्या श्रमिकाप्रमाणे 9वा श्रमिक सुद्धा एकूण उत्पादनात काहीही भर टाकत नाही हे आपल्या लक्षात येतं. समजा शेतकऱ्यानं आणखी एका श्रमिकाची किंवा मजुराची नेमणूक केली. आता शेतीत मजुरांची संख्या झाली 10. या 10 मजुरांनी मिळून उत्पादन केलं 80 क्विंटल. तर एकूण उत्पादन 10 मजुरांचं एकूण उत्पादन होईल 80 क्विंटल इतकं आणि सरासरी उत्पादन सूत्रानुसार होईल 8 क्विंटल, कारण एकूण उत्पादन 80 क्विंटल भागिले श्रम किंवा मजूर 10. तर 80 भागिले 10 बरोबर 8 क्विंटल हे सरासरी उत्पादन असेल. आता आपल्याला 10व्या मजुराचं शेवटच्या मजुराचं सीमांत उत्पादन काढायचं आहे. ते काढायचं सूत्र आपल्याला माहित आहे की एकूण उत्पादनामध्ये म्हणजे 80 क्विंटल मध्ये 10व्या मजुरानं शेवटच्या मजुरानं टाकलेली भर, तर आपल्या असं लक्षात येतं 80 क्विंटल वजा 99 क्विंटल बरोबर वजा 19 क्विंटल. म्हणजे 10व्या मजुरानं एकूण उत्पादनात काहीही भर टाकलेली नाही. आता आपण हा तक्ता पुन्हा एकदा पाहूया. आपल्या असं लक्षात येतं की हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे या नियमाचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्याला आपण या ठिकाणी वाढते फल असं म्हटलेलं आहे, इन्क्रीजिंग रिटर्न्स, वाढत्या फलाचा टप्पा. याचं कारण असं की 1 ते 3 मजुरापर्यंतचा जो टप्पा आहे पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादनात वाढ होते, सरासरी उत्पादनात वाढ होते आणि सीमांत उत्पादन सुद्धा वाढतं.
पहिल्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादन 10 क्विंटल, 32 क्विंटल, 72 क्विंटल असं वाढत गेलेलं आहे. पहिल्या टप्प्यात सरासरी उत्पादन 10 क्विंटल, 16 क्विंटल, 24 क्विंटल असं वाढत गेलेलं आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये सीमांत उत्पादन सुद्धा 10 क्विंटल, 22 क्विंटल आणि 40 क्विंटल असं वाढत गेलेलं आहे. आणि म्हणून पहिला टप्पा जो आहे तो वाढत्या फलाचा टप्पा, इन्क्रीजिंग रिटर्न्स असं म्हणतात. याचं कारण असं, पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादन वाढतं, सरासरी उत्पादन वाढतं आणि सीमांत उत्पादन सुद्धा वाढतं. याचं कारण असं की पहिल्या टप्प्यामध्ये मजुरांची किंवा श्रम या बदलत्या घटकांची संख्या पर्याप्त किंवा योग्य आणि जमिनीचं प्रमाण 2 एकर सुद्धा योग्य. 2 एकर जमिनीत 3 माणसांची, 3 श्रमिकांची नेमणूक केली असता एकूण उत्पादन सुद्धा वाढतं, सरासरी उत्पादन वाढतं, सीमांत उत्पादन वाढतं. कारण पहिल्या टप्प्यामध्ये मजुरांची संख्या पर्याप्त आहे, योग्य आहे. त्यामुळं डिव्हिजन ऑफ लेबर किंवा स्पेशलायझेशन, श्रम विभागणी आणि विशेषीकरण करता येतं. श्रम विभागणीचे फायदे मिळवता येतात. श्रमिकांची उत्पादकता वाढते, श्रमिकांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळं एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन सुद्धा वाढतं. पहिल्या टप्प्यामध्ये जमीन, भूमी हा जो घटक आहे त्याचं प्रमाण सुद्धा योग्य आहे. त्यामुळे जमिनीची सुद्धा कार्यक्षमता वाढते, जमिनीचा सुद्धा योग्य वापर करता येतो, श्रमिकांचा योग्य काळजीपूर्वक कार्यक्षमतेने वापर करता येतो. कारण श्रमिकांची संख्या सुद्धा पर्याप्त किंवा योग्य आहे आणि म्हणून श्रम विभागणी करता येते, विशेषीकरण करता येतं. संयोजकाला श्रमिकांच्याकडून चांगलं काम करून घेता येतं कारण श्रमिकांची संख्या पर्याप्त आहे, योग्य आहे. दुसरा जो टप्पा आपण केलेला आहे 4 ते 7 कामगारापर्यंतचा, तो टप्पा आपण या ठिकाणी बघूया. दुसऱ्या टप्प्यात आपल्या असं लक्षात येतं की एकूण उत्पादन 96 क्विंटल, 110 क्विंटल, 120 क्विंटल, 120 क्विंटल अशा प्रकारे थोडंसं वाढत असलं तरी सुद्धा पहिल्या टप्प्याच्या तुलनेत एकूण उत्पादनात जी वाढ होत आहे ह्या वाढीचा वेग कमी आहे. एकूण उत्पादनात होणाऱ्या वाढीचा वेग हा कमी आहे. 96 क्विंटल, 110 क्विंटल, त्यानंतर 120 क्विंटल आणि पुन्हा 120 क्विंटल एकूण उत्पादन वाढतच आहे. सरासरी उत्पादनाचा कॉलम आपण बघूया. चौथ्या कामगाराचं सरासरी उत्पादन आहे 24 क्विंटल, 5व्या कामगाराचं 22 क्विंटल, 6व्या कामगाराचं 20 क्विंटल आणि 7व्या कामगाराचं 17 क्विंटल. तर अशा प्रकारे 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या कामगाराची नेमणूक केली असता सरासरी उत्पादनात 24 क्विंटल, 22 क्विंटल, 20 क्विंटल, 17 क्विंटल अशी घट झालेली आहे. आणि सीमांत उत्पादनाच्या कॉलमकडे जर नजर फिरवली तर आपल्या असं लक्षात येतं की सीमांत उत्पादन सुद्धा 24 क्विंटल, 14 क्विंटल, 10 क्विंटल आणि 0 क्विंटल असं घटलेलं आहे. तर अशा प्रकारे 4 ते 7 कामगारापर्यंतचा टप्पा हा दुसरा टप्पा आहे. कारण या टप्प्यामध्ये सरासरी उत्पादनात घट झालेली आहे, सीमांत उत्पादन घटलेलं आहे. म्हणून या दुसऱ्या टप्प्याला घटत्या फलाचा टप्पा, डिमिनिशिंग रिटर्न्स किंवा डिक्रीजिंग रिटर्न्स असं म्हणतात, घटत्या फलाचा टप्पा असं म्हणतात. या ठिकाणी एकूण उत्पादन थोडं वाढलं असलं तरी सुद्धा वाढीचा वेग पहिल्या टप्प्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. तर अशा प्रकारे 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या कामगाराची नेमणूक केली असता सरासरी उत्पादन घटत जातं, सीमांत उत्पादन सुद्धा घटत जातं. याचं कारण कामगारांची संख्या जास्त झाल्यामुळं श्रम विभागणीचे फायदे मिळत नाहीत, विशेषीकरण करता येत नाही, अंतर्गत बचती फारशा मिळत नाहीत, बहिर्गत बचती मिळत नाहीत आणि त्यामुळं सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन घटत जातं. आणि जमीन हा जो घटक आहे तो स्थिर ठेवलेला आहे, जमिनीचं प्रमाण वाढवलेलं नाही. शेतीत ज्या प्रमाणे श्रमिकांचं प्रमाण वाढवलं जातं त्या प्रमाणात जमिनीचं क्षेत्रफळ वाढलेलं नाही आणि त्यामुळं सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन घटत गेल्याचं दिसतं. श्रमिकांची संख्या जास्त आणि जमिनीचं प्रमाण आहे तेवढंच. या कारणामुळं सरासरी उत्पादन वाढत नाही
आणि सीमांत उत्पादन सुद्धा वाढत नाही. या उलट सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन घटत जातं. आपण बघितलं तिसरा टप्पा आहे तो उणे फलाचा टप्पा आहे. या ठिकाणी उत्पादनात सीमांत उत्पादनात वाढ होत नाही. -8 क्विंटल, -13 क्विंटल, -19 क्विंटल. तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादन घटलेलं आहे 112 क्विंटल, 99 क्विंटल, 80 क्विंटल. आणि सरासरी उत्पादन सुद्धा खूपच घटलेलं आहे 14 क्विंटल, 11 क्विंटल, 8 क्विंटल. आणि सीमांत उत्पादनात तर वाढच होत नाही. 8व्या कामगारानं एकूण उत्पादनात काहीच भर टाकलेली नाही. त्याच्या नेमणुकीमुळे तोटाच होतो -8 क्विंटल. 9व्या कामगाराच्या नेमणुकीपासून -13 क्विंटल एवढा तोटा होतो. आणि 10वा कामगार सुद्धा एकूण उत्पादनात काहीच भर टाकत नाही आणि त्यामुळं 10व्या कामगाराची सीमांत उत्पादकता शून्यापेक्षा कमी म्हणजे -19 क्विंटल एवढी होते. तर अशा प्रकारे तिसरा टप्पा जो आहे तो टप्पा उणे फलाचा टप्पा आहे. असं होण्याचं कारण तिसऱ्या टप्प्यामध्ये मजुरांची संख्या खूपच जास्त अतिरिक्त एक्सेस झालेली आहे. त्या मजुरांचा शेतीला काहीच फायदा होत नाही. मजुरांच्या संख्येच्या प्रमाणात जमिनीचं क्षेत्रफळ वाढलेलं नाही. म्हणून एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन खूपच घटलेलं आहे आणि सीमांत उत्पादन तर उणेच झालेलं आहे. ज्या प्रमाणात मजुरांची संख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात भांडवल, संयोजन, जमीन या प्रमाणात वाढ झालेली नाही आणि त्यामुळे संयोजन क्षमतेवर ताण पडतो. एवढ्या मजुरांच्यावर देखरेख करता येत नाही. श्रमिकांची संख्या जास्त झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते, उत्पादकता कमी होते. डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभागणी कार्यक्षमतेने करता येत नाही आणि त्यामुळं सरासरी उत्पादन, एकूण उत्पादन घटतं आणि सीमांत उत्पादन उणे होतं. म्हणून उत्पादनाचा जो तिसरा टप्पा आहे, बदलत्या प्रमाणाच्या नियमाचा उत्पादनाचा जो तिसरा टप्पा आहे त्याला उणे फलाचा टप्पा असं म्हणतात. तर अशा प्रकारे पहा, पहिल्या 3 कामगारांपर्यंत एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन वाढत गेलेलं आहे. म्हणून हा वाढत्या फलाचा टप्पा. 4 ते 7 कामगारांपर्यंत सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन घटलेलं आहे. एकूण उत्पादनात सुद्धा जो वाढीचा वेग आहे तो खूपच कमी झालेला आहे. म्हणून दुसरा टप्पा हा घटत्या फलाचा टप्पा आहे. तर तिसरा टप्पा जो आहे 8 ते 10 कामगारापर्यंतचा, यामध्ये सुद्धा सीमांत उत्पादन उणे झालेलं आहे. सरासरी उत्पादन खूपच कमी झालेलं आहे. एकूण उत्पादन सुद्धा खूपच कमी झालेलं आहे आणि म्हणून बदलत्या प्रमाणाच्या नियमाचा तिसरा टप्पा आहे तो उणे फलाचा टप्पा आहे. तर अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाचा हा जो नियम आहे हा नियम आपल्याला आकृतीच्या सहाय्याने सुद्धा स्पष्ट करता येतो. मी या ठिकाणी फळ्यावरती आकृती काढलेली आहे. OX या अक्षावरती मी श्रम किंवा मजूर हा बदलता घटक दर्शवलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याप्रमाणे 10 श्रमिक या तक्त्यात जे घेतलेले आहेत ते मी X अक्षावरती घेतलेलं आहे आणि Y अक्षावरती एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन क्विंटल मध्ये दर्शवलेला आहे. Y अक्षावरती Y अक्षाचा खालचा जो भाग आहे तो -10, -20 आलेखाची खालची जी बाजू आहे तिथे आपण मायनस आणि वरच्या बाजूला प्लस अशा प्रकारे संख्या घेत असतो. परत एकदा पहा, OX या अक्षावरती मी श्रम किंवा मजूर हा बदलता घटक घेतलेला आहे आणि Y अक्षावरती एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन क्विंटल मध्ये दर्शवलेला आहे. 1 ते 3 कामगारापर्यंतचा टप्पा हा पहिला टप्पा आहे. 4 ते 7 कामगारापर्यंतचा टप्पा हा दुसरा टप्पा आहे आणि 8 ते 10 कामगारांचा जो टप्पा आहे हा तिसरा टप्पा आहे. आपण आता बघूया इथं P बिंदू पासून आपण बघूया पहिल्या कामगाराचं एकूण उत्पादन 10 क्विंटल आहे. पहिल्या कामगाराचं सरासरी उत्पादन 10 क्विंटल आहे आणि पहिल्या कामगाराचं सीमांत उत्पादन सुद्धा 10 क्विंटल आहे. तर अशा प्रकारे पहिल्या कामगाराचं एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन सारखंच असल्यामुळं तिन्ही वक्रांची जी सुरुवात आहे
ती एकाच पी बिंदूपासून होते. या ठिकाणी पहा, टीपी हा एकूण उत्पादनाचा वक्र आहे. पीटीपी हा एकूण उत्पादनाचा वक्र आहे, टोटल प्रोडक्शन कर्व आहे. तो पहिल्या टप्प्यामध्ये पहा, इथपर्यंत आपल्या असं लक्षात येतो, डावीकडून उजवीकडे असा खालून वरती गेलेला आहे. एकूण उत्पादनाचा वक्र पी बिंदूपासून वरती गेलेला आहे. हा पहिला टप्पा आहे. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण सरासरी उत्पादनाचा वक्र बघतो आहोत. सरासरी उत्पादनाचा वक्र सुद्धा वरती गेलेला आहे आणि सीमांत उत्पादनाचा वक्र सुद्धा ब्ल्यू कलरनं दाखवलेला आहे, तो वरती गेलेला आहे. याचं कारण पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन यात वाढ होते, म्हणून पहिल्या टप्प्यात हे तिन्ही वक्र खालून वरती गेलेले दिसतात. एकूण उत्पादनाचा वक्र दुसऱ्या टप्प्यामध्ये पहा खालून वरती गेलेला आहे, परंतु वाढीचा जो वेग आहे हा वेग अतिशय कमी आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादनाचा जो वक्र आहे हा वक्र एक्स अक्षाच्या दिशेनं खाली येताना दिसतो, कारण तिसऱ्या टप्प्यात एकूण उत्पादन 112 क्विंटल, 99 क्विंटल आणि 80 क्विंटल एवढं कमी झालेलं आहे, म्हणून एकूण उत्पादनाचा वक्र तिसऱ्या टप्प्यात खाली आलेला आहे. आपण बघूया दुसऱ्या टप्प्यामध्ये सरासरी उत्पादनाचा जो वक्र आहे हा सरासरी उत्पादनाचा वक्र लाल करून दाखवला आहे, पीएपी हा वक्र. दुसऱ्या टप्प्यामध्ये पहा सरासरी उत्पादन कसं आहे, 24 क्विंटल, 22 क्विंटल, 20 क्विंटल आणि 17 क्विंटल कमी कमी होत गेलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये सरासरी उत्पादन 14 क्विंटल, 11 क्विंटल आणि 8 क्विंटल एवढं घटलेलं आहे. आणि त्यामुळं हा जो वक्र आहे सरासरी उत्पादनाचा वक्र हा एक्स अक्षाच्या दिशेनं खाली येतो, कारण दुसऱ्या टप्प्यापासून सरासरी उत्पादन घटत जायला सुरुवात होते. सीमांत उत्पादनाचा वक्र आहे, सुरुवातीला तो वरती गेलेला आहे पहिल्या टप्प्यात, कारण पहिल्या टप्प्यात सीमांत उत्पादन वाढतं, दुसऱ्या टप्प्यात सीमांत उत्पादन कमी व्हायला सुरुवात होतं, म्हणून हा वक्र खालच्या बाजूला आलेला आहे. आता इथे बघूया आपण, इथे एक्स अक्षाला सीमांत उत्पादनाचा जो वक्र आहे पीएमपी हा एक्स अक्षाला स्पर्श करतो. याचं कारण 7व्या कामगाराचं सीमांत उत्पादन 0 इतका आहे. 7व्या कामगाराचं सीमांत उत्पादन 0 असल्यामुळं या ठिकाणी एमपी हा जो सीमांत उत्पादनाचा वक्र आहे हा वक्र एक्स अक्षाला या ठिकाणी स्पर्श करतो. हा सीमांत उत्पादनाचा वक्र एमपी एक्स अक्षाच्या खाली येतो. याचं कारण आहे की 8व्या कामगाराचं सीमांत उत्पादन -8 क्विंटल, 9व्या कामगाराचं -13 क्विंटल आणि 10व्या कामगाराचं सीमांत उत्पादन -19 क्विंटल इतकं आहे. 8व्या, 9व्या आणि 10व्या कामगाराचं सीमांत उत्पादन घटलेलं असल्यामुळं तिसऱ्या टप्प्यात सीमांत उत्पादनाचा वक्र हा एक्स अक्षाच्या खाली येतो असं आपलं लक्षात येतं. परत एकदा पहा, एक्स अक्षावरती श्रम हा बदलता घटक आहे, वाय अक्षावरती एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन हे 3 घटक दर्शवलेले आहेत. पीटीपी हा एकूण उत्पादनाचा वक्र आहे, पीएपी हा सरासरी उत्पादनाचा वक्र आहे आणि पीएमपी हा सीमांत उत्पादनाचा वक्र आहे. तर अशा प्रकारे ही आकृती येते आणि आपल्या आकृतीवर असं लक्षात येतं की भूमी हा उत्पादनाचा घटक स्थिर ठेवला असता श्रम या घटकामध्ये क्रमशः सारख्याच प्रमाणात, विशिष्ट प्रमाणात एकसारखी जर वाढ केली तर त्याचा उत्पादनावरती काय परिणाम होतो ते या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की भूमी हा घटक स्थिर ठेवला असता शेत जमिनीमध्ये, शेतीमध्ये किंवा उद्योगामध्ये, शेतीमध्ये श्रमिकांची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा सारख्या प्रमाणात, एकसारख्या प्रमाणात वाढवली असता सुरुवातीला उत्पादनात वाढ होते, नंतर उत्पादनात घट होते आणि त्यानंतर उत्पादन उणे होतं किंवा मायनस होतं, नकारात्मक फलाचा टप्पा अनुभवास येतो, हे आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारे हा बदलत्या प्रमाणाचा नियम आहे. त्याचा शेवटचा भाग असा आहे की या सिद्धांताचं महत्व, हा जो सिद्धांत आहे बदलत्या प्रमाणाचा नियम, हा सिद्धांत फक्त शेतीला लागू पडतो असं नाही.
आपण उदाहरण घेतलेलं शेतीचं, शेतीला लागू पडतो, उद्योगाला लागू पडतो, अदृश्य वस्तूंना सुद्धा लागू पडतो. वस्तूच्या बाबतीत, वस्तूच्या उत्पादन फलाच्या बाबतीत, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांना हा नियम लागू पडतो. दुसरं महत्व त्याचं असं आहे की या नियमावरून किती मजुरांना काम द्यावं म्हणजे तोटा होणार नाही याची माहिती, याचं मार्गदर्शन उत्पादकाला होतं. म्हणजे शहाणा शेतकरी असेल, शहाणा उद्योजक असेल तर तो 8, 9, 10 एवढ्या कामगारांना काम देणार नाही. तो ज्या ठिकाणी सीमांत उत्पादकता आणि सीमांत उत्पादन सारखं होतं तिथपर्यंतच तो मजुरांना काम देईल. म्हणजे जर तोटा होत असेल, जिथं तोटा होतो तिथं तो मजुरांना काम देण्याचं बंद करेल. म्हणजे किती मजुरांना काम द्यावं म्हणजे तोटा होणार नाही याचं मार्गदर्शन या सिद्धांतावरून होतं. आणखी एक शेवटचा भाग आहे तो म्हणजे या नियमावरून उत्पादन वाढीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा स्पष्ट होतात. म्हणजे एका उत्पादन घटकाच्या बदल्यात दुसरा उत्पादन घटक अल्प काळात किती प्रमाणात घ्यावा याचं मार्गदर्शन मिळतं. म्हणजे अल्प काळात जर वस्तूची मागणी वाढली तर जमीन किंवा कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री या स्थिर घटकात वाढ करता येत नाही. म्हणून उत्पादक बदलत्या घटकात श्रमिकांच्या संख्येत वाढ करतो, पण त्याला सुद्धा मर्यादा आहे. जर मर्यादेपेक्षा जास्त अतिरिक्त श्रमिकांची नेमणूक केली तर त्या श्रमिकांपासून एकूण उत्पादनात काहीच भर पडत नाही, उलट तोटा येतो. हे मार्गदर्शन हा सिद्धांत करतो, म्हणून हा सिद्धांत अतिशय उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे आजच्या तासाला मी बदलत्या प्रमाणाचा नियम स्पष्ट केलेला आहे. हा नियम BA, BCom, MA, MBA सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे. हा व्हिडिओ, हे लेक्चर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.